आता आम्ही ओटीचं सामान घेतलंय उर्वीकडे. आता आम्ही चाललोय आतमध्ये. ते क्यूट एकदम क्यूट मंदिर बघ किती सुंदर दिसतंय. सो गुड मॉर्निंग गाईज. तो आम्ही उठलोय सकाळी. आता रेडी पण झालाय मोस्टली, आवरायचं थोडं. तो उर्वी 3:30ला उठली. उर्वी पण ऑलमोस्ट रेडी झाली आणि मी 3:45ला उठले आणि आता वाजले थिंक सो 4:15 वाजले. यस. सो आता रेडी होत आहे आम्ही लवकरच, म्हणजे 15 मिनिटात निघू आम्ही आता पुढच्या. बरोबर की नाही? येस, काही करू. 15 मिनिटात निघू आता आम्ही मंदिराकडे जायला. सो स्टे ट्यून. सो आम्ही रेडी झालो आहे आता. उर्वीचं पण आवडलं आहे फायनली. लेट्स गो. लेट्स गो. तुझ्या भवानीच्या नावानं जय मल्हार. तुझा भवानी मातेचा विजय असो. फायनली वी आर गोइंग फॉर सो गाईज आता आम्ही आहोत जाण्यासाठी. बघू आता तिथे जाऊन काय आहे. हां हां ओटीचं आम्ही घेतोय आणि फुलं पण जरी नाही. फुलं मला कलर ना कसं द्यायचं? लाल कलर द्या. आता आम्ही ओटीचं सामान घेतलंय उर्वीकडे. आता आम्ही चाललोय आतमध्ये. ते म्हणले काकड आरती चालू झाली, बघू आम्हाला भेटते का. सो लेट्स गो. खूप एक्सायटेड आहे देवीला भेटायला दोघे जण आम्ही. ना उर्वी मस्त दुकान आहे. काचा हे लावलंय गजरा बघा, गजरा आम्ही दाखव. क्यूट एकदम क्यूट मंदिर बघ किती सुंदर दिसतंय. उर्वी कुठे राहिली? उर्वी हळू. मी बोललो की आपण देवीकडे चाललोय, बोललो लवकर जवळ जवळ येतोय देवीकडे जायला. भारी. एंट्रन्स मस्त होता ना. एंट्रन्स फोटो क्लिक कर. ठीक आहे. सगळ्यात पहिले गणपतीचं मंदिर आहे. उजव्या सोंड्याचं सुंदर एकदम. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बस माझा अंगार आहे रे. लाव ना थोडा पाया पडा दक्षिणा थोडा तुला देवीच लागला दक्षिणा थोडा. मस्त ना. भारी. आज आम्ही चाललोय दर्शनाला. हे मुख दर्शन नाही आहे, नॉर्मल दर्शनच आहे. दर्शन घेऊन जाण्याचं मोफत दर्शन आहे. पैसे देऊन नाही देवळात जायचं. 4 तास लाईनीत उभं राहून. आपल्या राईट टाइमला हे झालंय. लोक सगळे चालले होते मुखदर्शनला. धरणदर्शन इथून आहे डायरेक्ट देवीच्या पुढ्यात. कोणाला माहीतच नव्हतं. जेव्हा आम्ही तिथं आलो ना एंट्रीमध्ये, तेव्हाच लोकांनी सांगितलं का इकडून आहे दर्शन. तुझं हे होतंय का भागो. सगळे लोक पळतात आहे.
आहे वाटतं गर्दी. आता पण वाजते 5:15 आणि गर्दी बघा. खतरनाक गर्दी. एवढी गर्दी नाही तरी नॉर्मल आहे. हो आज सकाळी काय झालं 3 वाजता मी उठून बसलो डायरेक्ट हॉटेलमध्ये. नेहमीप्रमाणे मी उठून बसतो घरी असं झोपेत. पण आज काय झालं, मांडी घालून बसलेला असतो. पण आज काय झालं की मी बेड पाय सोडून बसलेला आहे नदीत. बेडच्या खाली पाय सोडून उठलेलो आज 3 वाजता. तिने उठवलं मला, बोलते काय आलं प्रतीक झोप एवढं लवकर नको उठू. 3 वाजले होते तेव्हा. मग मला वाटलं 3 वाजले पण 3 नव्हते वाजलेले. मला 3 वाजलेले. तो मला येणे उठवलं, मला तेव्हा कळलं मी झोपेत आहे. तिला बोललो झोपेत आहे, झोपतो बोललो. मग झोपलो मी. हे वाटली वाटते थोडीशी आहे का नाही फाटली, मला सवय झाली. त्यांचं काम आहे स्ट्रेंजर थिंग्स करतो प्रतीक क्षत्रिय. कोणता सीझन आहे? विंटर सीझन. उर्वीने गजरा लावला आहे. उर्वी त्याच्या याच्यामध्ये ब्रोकली काय आहे का गजऱ्यामध्ये? काय ग? राजला घेऊन जायची पार्स. राजला घेऊन जायची, राजसाठी डाएटसाठी. ब्रोकली दिसते. प्रोटीनवाला गजरा आहे का? पाहिजे का तुला? फुल ऑफ प्रोटीन. तुला लावते असा. चालेल, खातो मी. नाश्त्याला हेच खातो आज. ब्रोकली गरजा म्हणून 50 रुपये दिला तुम्ही. काय? स्वामी जेव्हा आलो होतो तेव्हा 3च लाईन होत्या स्टार्टिंगला. आणि आता बघ किती लाईन झाली. पूर्ण भरले हॉल. खतरनाक. हा फायदा आहे थोडा लवकर यायचा, लवकर उठायचा. आता अजून थोडं उशीर उठवतो नाही वाट लागली असते. काय करू खरं वाढत आले असतील उशीर उठल्यापासून. बरं झोप कॉम्प्रोमाइज केली आपण देवासाठी. स्वामी देवीच्या जवळ आलो आहे आता. वरती आता लाईन जाते या साईडला. त्या त्यात लाईनच्या पुढे देवी आहे का नाही बघू आता पुढे. मला माहीत नाही, खूप वर्षांनी आलो आहे. लहानपणी आलो होतो मम्मी पप्पांसोबत. मला आठवतच नाही ॲक्च्युअल देवीचं मंदिर कुठे. खूप भारी वाटते, खूप भारी. पुरी बघ शास्ते. टुई सुरभी मला बोलवती की याचे कॉईन्स रशी आहे इथे. किलर्स आहे इथे. कॉईन्स लावायचे आधीचे लोक असे. भारीच आहे पण. शिवचं मंदिर आहे. गणपती बाप्पा आहे देवी. काय कार्तिक देव. दर्शन झालंय काय. उर्वीने ओटी भरली आहे फायनली. खूप भारी होते आणि देवी. सगळं घेतलं, ओटी टाकली आणि भरली. तिथे काय माहिती का, पासवाल्यांना बरोबर आतमध्ये सोडतात ते 500 रुपये एक्स्ट्रा. देवाला पासमध्ये हे करतात, तोलतात ते बघताना. आणि आम्ही बाहेर होतो, जर मध्ये थोडं बाहेर होतो. काय बोलणार त्यांना. उर्वी ओटी तिथे ठेवा ती ओटी. उर्वी तर बोलतो इथे ओटी का ठेवतात ते पिशूमध्ये ठेवा. बोलतो 1 तास काय घेतात नाही, काय घेतात ते असं बोलायला लागलं. बोले 5 मिनिटं नव्हते झालेलं आम्हाला तिथे. बोलतो 1 तास काय घेतात हे काय घेतात असं ओटी. उर्वीने मस्त ओटी सगळी काढून पद्धतशीर ठेवली. सगळं करून ओटी भरली. मग काय. आणि नंतर त्याला अशी बोलली धन्यवाद. टोमणा मारला मी त्याला. अवघड लोक आहे खरंच. सगळीकडे सेम आहे. पण आता सगळ्यात तो हेच झालाय भक्ती म्हणजे. मी आता एक चिंतामणी दगडच्या इथं आलं. उर्वीला तिथे करायचं होतं व्हिडिओ बघितलेला. उर्वीने तर करायचं होतं तिला. तिथं आलोय आम्ही. असं दगड असतं. हा दगड नक्की काय आहे ते उर्वी तुम्हाला एक्सप्लेन करेल नंतर. उर्वीला माहिती आहे सगळे, तर उर्वी सांगेल तुम्हाला. हे उर्वी हाय विश. कोणता कॉईन ठेवला त्यांनी? तो कोणता कॉईन ठेवला? तो नॉर्मल कॉईन नव्हता का आपला? मोठा कॉईन होता तो वेगळाच काहीतरी.
सगळं फिरत पण एका माणसाचं बघितलं माझ्या पुढे फिरलंच नाही बिचारचं स्थिर राहिलेलं. भारी का छान. काय विचारलं होतं तेव्हाला. भारीच आहे का. तर मी यांना ते बोललो का उर्वीला माहिती आहे का तो दगड नक्की काय आहे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन सांग ना आपल्या ऑडियन्सला. ॲक्च्युली तुळजाभवानी शिवाजी महाराजांना प्रसन्न होती. सो शिवाजी महाराज कधी पण युद्धावरती जायचे ना तर तेव्हा ते आईला विचारायचे. त्यांच्या मनामध्ये कोणती पण शंका असायची ना तर ते आईला विचारायचे आणि आई त्यांना या दगडाच्या म्हणजे चिंतामणी दगड आहे त्या चिंतामणीच्या रूपामध्ये त्यांना आन्सर द्यायची, होकार की नकार. डाव्या साईडला गेलं की नकार, उजव्या साईडला गेला की होकार. आणि जर स्थिर असेल तर त्या गोष्टीसाठी अजून खूप टाईम आहे. वा भारीच का. चिंतामणी उर्वी तर ओकार झाले. काय माहिती उर्वीने काय विचारलं. मी तर गेलं नाही पण उर्वीने केलं. तू पण कर ना. हा तू पण कर ना प्लीज. काहीतरी मनापासून इच्छा माग आणि म्हणजे विचार आईला की ते होईल का आणि तू कर. होईल जा. तर विचारतो मी. स्थिर राहिलं तर. हल्लो होतं थोडं तिथं. हा काय झालं? काय स्थिर राहिलं तिथं. तू सांग मला काय आलं. हा स्थिर राहिलं काय. काय हल्लं पण थोडं तिथं. हल्लं होतं थोडं कुठे हल्लं. या साईडला राईटला थोडंसं एकदम. हो का रे. हल्लं ना तो मग स्थिर म्हणतोय तो. त्याला तुला काय ना हल्लं. हा हल्लं होतं. मला काय वाटलं माहिती का मी हलवत आहे तिथं काढला पण ते थोडं हल्लं राईटला हल्लं म्हणजे यस आलं त्याचं उत्तर. पण तो जो होता ना जे बसलेला तो मला बोलतो स्थिर. तुम्ही पूर्वी बांगड्या भरते इथे. क्यूट आहे. क्यूट बांगड्या. मस्त. तर दे चल द्या. आईच्या बांगड्या. चल ते हे लोक घालतात ना. तीच लोक घालतात ना. रागोरी का. हो अघोरी आहे मी. मला घालायची आहे. थँक्यू. हे ह्याच्यात टाक ना. पैसे दिले नाही ना. नाही द्यायचं ऑनलाईन जीपे कर. माझं तर ह्याच्यात आहे ना. चांगलं असं वाटतं. कुठे भेटेल मला. हा नको. पेढ्या पेढे घेतले पूर्वी. येस 2 पेढे घेतले. 2 पेढ्यांचे 2 बॉक्स जास्त झालं. एक आपल्याकडे किती. एक ईस्टला एक वेस्टला. यांच्याकडून घेतलं. पेढे काय घेतले आपण उजेड झाला डायरेक्ट. लाईट बीट सगळी बंद झाली. मग काय मस्त फोटो आले आपले. बंद झालाय आता. हा ना बघ ना उजेड पडला एकदम काळोखा झालं जाऊन. खरंच उजेड झाला. काय मस्त दिसतंय तरी पण. सुंदर दिसते. राजे शहाजी महाद्वार. बांगड्या पण बघायची. अरे 100 रुपये. अरे काय बघते उरे. आपल्या राजभाऊसाठी काहीतरी. कसं आहे रे कडं कोणतं तेव्हा तिकडे चालू तर कडक आहे. कडक मला म्हणजे सॉरी काहीतरी आण बोलला राज आम्हाला. तर इथून असं कडक घेतलंय आम्ही. इथून नाही घेतलं ते दुसऱ्या दुकानातून घेतलंय. कडक घेतलं. काय घेणार. कुठे ह्याच्यात आहे कडक. देवाच्या ठिकाणी काय नाही. आणि तुम्हाला अजून एक भारी गोष्ट दाखवते इकडची. चंद्रभागा काय सुंदर दिसते एकदम भारी. ते पण काय झालं. 2 चंद्र. सू आले मला जोरात. सॉरी चल जाऊ. आम्ही अशाच दुकान एक्सप्लोर करतोय आता. काय काय बघूया याच्या बोललो. सगळ्यात मस्त आहे देवी बघा किती सुंदर आहे. सुंदर आहे एकदम. दिवे पण येते मस्त एकदम. सगळे दुकान आता ओपन झाले म्हणजे ऑलमोस्ट सगळे.
जेव्हा आम्ही सकाळी आलो तर पूर्ण अंधार होता इथे. सगळे दुकानं बंद होते, आता सगळे ओपन झाले. काय बघते पूर्वी? ते आईला हे पाहिजे ना. असं ते हा ते बघ दिलं बघ. लाव. 250 रुपयाला सुंदर आहे ना. चांगली तर वाटते. आणि हे 1200 बघा, 1200 रुपयाला अशी भेटेल. वाव. पण ते टच नाही क्लिअर करत. आहे. हा टच नाही करत ना, टच करून पाहिजे. आणि हे 250 रुपये, 1200 रुपये. लक्षात नाही गेलं माझं. पण शेंबडी आहे बोलते, दाखव बोलते, मोबाईल दाखव मला बोलते. अरे शेती काय अरे फोटो काढला का? अच्छा लगेच दाखवतो तुम्हाला फोटो. अशी आली. हे खूप भारी आहे बरं का. मग हा? हे खूप भारी आहे. हे मी हे खूप भारी आहे. मस्त दिसतं नाही एकदम ह्याच्यात. हा. ब्ल्यू येल्लो मध्येच रेड. भारी आता आहे. आम्ही चाललो आहे रिटर्न हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये चाललोय आवरायला, मग त्यानंतर जाणार नाश्त्याला. एकदम भारी. मस्त मिसळ पाव खाऊया. चालेल. काहीतरी वाव. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत रिटर्न हॉटेलमध्ये. येस. आणि आमचा आता प्लॅन आहे काहीतरी पेट पूजा. बघू, मिसळपाव भेटल्यावरती मिसळपाव म्हणजे असंच काहीतरी खावं वाटत नाही मला. इडली पिडली टुडली नाही खायची आहे मला, आणि प्रतीकला पण नाही. सो असं कसं काय तू गृहीत धरलं मला खायचं नाही? बिकॉज आय नो माय मेंदूवडा माझ्या रक्तात आहे, मी काय मग घालतो. तो बदलापूरचा मेंदूवडा आहे. शेंबडे शेमण्या नाही, तेच खाऊ मिसळ भाऊ. त्याच्या आधी जरा बॉम्ब बिम टाकून येऊ. चल. शी किती बॉम्ब टाक मला मी नाही बोलत. बंबारी, नुसती बंबारी. मिशन सिंदूर. खूप मस्त वाटतं. सगळ्यांनी या तुळजापूरला. आणि लग्न झाल्यावरती हे वेगळंच हिट होतं तुळजापूर. मी लग्नाच्या आधी मला वाटत नाही कधी आली आहे तुळजापूरला, आठवतच नाही आहे मला. मे बी नाहीच आली आहे, आणि मला यायचंच होतं. सो आता तुळजापूर पाठ नाही संपत नाही आहे अजून, काहीच आहे मीन्स आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे आज तुळजापूर, मग सोलापूरला जाऊ. बाय. उघडले की नाही कन्फर्म नाही. सो गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत मिसळ एक्सप्लोर करायला. बघू कुठे चांगले मिसळ भेटेल तिथे आम्ही मिसळ खाऊ. हॉटेलवाल्या काकाने विचारले, आम्ही एक ड्रेस अडकला. हॉटेलवाल्या काकाने विचारले आम्ही झालं. हां, सो ते बोले की ह्या साईडला मंदिर, देवीचे मंदिर आहे ना, तिथे आहेत हॉटेल्स, तिथे जाऊन बघा. सो जोगेश्वरी मिसळ, हाच जोगेश्वरी मिसळ आणि भेळ, म्हणजे भेळसाठीच आहे आपलं. सॉरी, मिसळसाठीच आहे. मिसळसाठीच आहे. आहे ना ओपन. सो इथे आहे स्पेशल दही मिसळ, गरमागरम मटकी, भेळ, चहा, कॉफी, आणि का अशी थोडीशी नरम नरम. जास्त मग धंदरीत नको, नाही तर व्हायचं बॉम्ब टाकायचं. बॉम्बारी व्हायची परत. बॉम्बारी नाही होईल तिथे, हे होईल. अरे हा ना, बॉम्ब टाकण्यामध्ये एक्सपर्ट आहे. कुठे बाहेर आला, चल बॉम्ब टाकतो मी आधी. कुठून बाहेर नाही आला, चल बॉम्ब टाकतो आधी. हेच करत असतो. ह्याला काय कामधंदा नाही, हेच कामधंदे माझे. कोणते मिसळ आहे? मिसळ स्पेशल मिसळ आणि रेल्वे मिसळ. स्पेशलमध्ये काय? स्पेशलमध्ये स्वीट आहे, मसाला ताक, छोटी पाणी बॉटल आहे. स्पेशल मिसळ 140 आहे. स्पेशल मिसळ दोन नाही. स्पेशल मिसळ 2. तू स्पेशल आहेस का? हां, स्पेशल आहे का तू? स्पेशल मिसळ टाइम देन मिसळ टाइम. देन मिसळ टाइम. मिसळ. मिसळ थोडं डायरेक्ट. शी प्रतीक आहे. तुला दिसलं काय? दिसत नाही काय हगण्याशिवाय? गप्पस. हां, म्हणजे मी इंग्लिश वर्ड नको यूज करू. छोटे मुलगी पण बघते आपल्याला. योगा ओके ओके ओके, सॉरी सॉरी. बॉम्बारी बोलू शकतो, तिला कळणार नाही बिचारी. ओके सॉरी युगा. योगाला शॉर्ट आउट क्युटी. आमच्या ब्लॉग मध्ये नाही तू ते
काय इथं पिकाचं मला खूप आवडलं रे. ऐक ना आमच्या बोलतो ऐक ना, ऐक. लगेच मी तर आंघोळ केली मी तर परत. काय बोलते काय बोलते काय बोलते मी हे बोलते तुला की इथे जोगेश्वरी स्पेशल मिसळ मला काय वाटलं की नॉर्मल आपल्याला मिसळ असतं तसं मिसळ पाव, बट इथे ना गुलाबजाम आहे. गुलाबजाम पण देणार आहे काहीच गुलाबजाम मला ताक खूप पण आहे. आवडतात. प्लस ताक पण आहे. मग पोट एकदम फुल भरणार आहे म्हणजे दुपारची काय आलंय ताक आपलं. सेम रिॲक्शन माझा पण तर. बघ जोगेश्वरी मिसळ अशी आहे तुळजापूरला. ते मिसळ आली बापरे. क्लास. अरे काय काय आहे प्रसाद किती आहे. बुंदी शेव काय पोहा ना हे पोहेच असतात ना इथे. नंतर हे पापड्या तरी या तरी ही तर्री मटकी दही कांदा 3 पाव भारी आहे ते. क्लास एकदम. अच्छा बारीक कांदा पण आहे लिंबू आहे आणि हे पण कांदा आहे जर कोणाला डायरेक्ट कांदा खायचा असेल तर. कसं आहे भारी आहे. क्लास ना. ते खाऊन बघू कशी आहे. आता खातो आम्ही बघायला खाण्यावर फोकस करतो आता. चला Let's go. कसं एकदम भारी. आता मला खाऊन द्यायचं. पूर्वी टेस्ट करून बघितलं आता. पूर्वीने काय मिक्स नाही केलं डायरेक्ट. मला पहिलं ॲक्च्युली चौक आहे ती मला आवडतं बघायला म्हणून मी तशीच खाते. तिखट आहे पण भारी आहे ना. यार, हां सही आहे. त्या हॉटेलवाल्याने सजेस्ट भारी केलं आपल्याला. काल डिनरसाठी पण आता ब्रेकफास्टसाठी पण एकदम भारी सजेशन दिले. मस्त यार. नाही तिथेच आहे प्लीज. चला आता खातो आम्ही. बाय. आता पटपट पॅकअप करू आणि जाऊ जाऊ काय सांग. तक्ष भेटेला. प्लॅन आम्ही चेंज केला का. प्लॅन चेंज करतो ना आम्ही येड्यासारखे. तर आता प्लॅन आम्ही असा केला की ताईकडे चाललो आहे आम्ही आता. ताईकडे पुण्याला. तर आता इथून जाऊ सोलापूरला गाडी देऊ रेंटवाली आणि तिथून बसनी डायरेक्ट पुण्याला. मग 5 hours हे 5 hours मध्ये बोलतोय तो. हां सोलापूर ते पुणे 5 तास लागणार आहे. बघू आता पटापट पॅकअप करतो वरती जाऊ. सोलापूर आपलं सोलापूर तुळजापूरचं ऊन पण प्रेमात पडल्यासारखं आहे. देवीचं छावच आहे. भारी आहे मस्त आहे. चला आवडतं आता पटापट काय. ज्यांनी कोण तुळजापूर ट्रिप नाही केली आहे ना नक्की आहे. तुळजापूर खूप आवडते. नक्की आहे. बाय. सो गाईज आमची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा अँड कमेंट करा. प्लीज कमेंट करा. प्लीज. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग सोबत. बाय. बाय.